नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महा-टी-ई-टी 2024 रोजी होणाऱ्या पेपर 1 आणि पेपर 2साठी अत्यंत महत्त्वाचे असं परिसर अभ्यास। प्रश्न क्रमांक 1 आहे, राष्ट्रपती हे रिकामी जागा नसतात। पर्याय दिला आहे, केंद्र शासनाचे कार्यकारी प्रमुख, देशाचे प्रथम नागरिक, देशाचे वास्तव प्रमुख, देशाचे घटनात्मक प्रमुख। त्याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, देशाचे वास्तव प्रमुख। स्पष्टीकरण दिलं आहे, केंद्र शासनाचे कार्यकारी प्रमुख असतात, देशाचे प्रथम नागरिक असतात, देशाचे घटनात्मक प्रमुख असतात, पंतप्रधान देशाचे वास्तविक प्रमुख असतात। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 2, राज्यघटनेनुसार शिक्षणाविषयी कोणत्या सूचीत समाविष्ट आहे? पहिला आहे केंद्र सूची, दुसरा आहे राज्य सूची, तिसरा आहे समवर्ती सूची, तिसरा आहे चौथा आहे विशेष सूची। त्याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, समवर्ती सूची। संघसूचीमध्ये स्पष्टीकरण त्याचं संघसूची यात 97 विषय आहे। संरक्षण, परराष्ट्र, पत्रव्यवहार, युद्ध व शांतता, चलन व्यवस्था, आंतरराष्ट्रीय व्यापार। राज्यसूचीमध्ये असणारे विषय आहे, यात एकूण 66 विषय समाविष्ट आहेत। शेती, कायदा सुव्यवस्था, स्थानिक शासन, आरोग्य, तुरुंग व प्रशासन। समवर्तीमध्ये यातच 47 विषय आहेत। रोजगार, पर्यावरण, आर्थिक व सामाजिक नियोजन, व्यक्तिगत कायदा, शिक्षण यावरील 3 सूचित समव्यतिरिक्त अतिरिक्त विषय नव्याने निर्माण झाल्यास त्यावर कायदा करण्याचा अधिकार संघ शासनाला असतो। हा अधिकार शेषाधिकार म्हणून देखील ओळखला जातो। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 3, कचऱ्यातील पदार्थाच्या निसर्गात विघटनासाठी लागणारा सर्वसाधारण कालावधी लक्षात घेता सर्वाधिक व सर्वात कमी कालावधी लागणाऱ्या पदार्थाची योग्य जोडी खालीलपैकी कोणती? पर्याय दिले आहेत, थर्माकोल लाकूड, प्लास्टिक चामडी बोट, थर्माकोल चामडी बोट, प्लास्टिक लाकूड। त्याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, थर्माकोल लाकूड। स्पष्टीकरण हे कचऱ्याचे विघटन क्रमानुसार केळाचे साल 3 ते 4 आठवडे, कागदी पिशवी 1 महिना, कापडाची चिंध्या 5 महिने, लोकरी पायमोजे 1 वर्ष, लाकूड 10 ते 15 वर्ष, चामडी बोट 40 ते 50 वर्ष, जस्ताचे डबे 50 ते 100 वर्ष, ॲल्युमिनियम डबे 200 ते 250 वर्ष, प्लास्टिक पिशवी 10 लाख वर्ष, थर्माकोल अनंत काळ। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 4, मानवी उत्क्रांतीतील ताठ करण्याचा माणूस खालील पर्यायापैकी कोणता? पहिला आहे ॲप होमोसेपियन चिंपॅन्झी होमो इरेक्टस। त्याचं अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 4, होमो इरेक्टस। पृथ्वीची उत्पत्ती सुमारे 450 कोटी वर्षापूर्वी झाली। प्रथम ती वायरूप होती, नंतर ती घनरूप उपज झाली। मानव हा ॲप वनरापासून तयार झाला आहे। होमो इरेक्टस आणि होमो सिव्हिस असे 2 टप्पे आहेत। होमो म्हणजे माणूस आणि इरेक्टस म्हणजे ताठ करण्याचा, होमो सेपियन म्हणजे बुद्धिमानाचा माणूस। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 5, पितळेची भांडे कोणत्या धातूपासून मिश्रधातूपासून तयार केली जातात? पहिलं आहे जस्त तांबे, लोखंड, निकेल, जस्त, लोखंड, निकेल। त्याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, जस्त तांबे। स्पष्टीकरण आहे, पोलादमध्ये लोह आणि कार्बनचा गुणधर्मामुळे पोलाद बनतो। स्टेनलेस स्टील ही क्रोमियम आणि लोखंडापासून बनतात। पितळ जस्त आणि तांबेपासून पितळ बनतं आणि 22 कॅरेट सोने, तांबे आणि सोने यापासून 22 कॅरेट सोनं बनतं। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 6, पृथ्वीवर सूर्य पूर्वेला उगवतो, पश्चिमेला मावळतो, कारण पृथ्वी स्वतःभोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरते, पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, पृथ्वी स्वतःभोवती फिरताना सूर्याभोवती फिरते, सूर्याचेच भासमान भ्रम। याचा अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 2, पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते। स्पष्टीकरण दिलं आहे, सूर्य, चंद्र, तारे पूर्वेला उगवून पश्चिमेला मावळताना दिसतात, कारण पृथ्वी स्वतःभोवती फिरताना पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रवास करते, शुक्र पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 7, मोहरम देवाचा किल्ला आणि खेळणा किल्ला यांची छत्रपती रायाने अनुक्रमे कोणती नावे दिली आहेत? पहिला आहे राजगड, विशाळगड, राजगड, प्रतापगड, रायगड। तर स्पष्टीकरण असं दिलं आहे, पूर्वीचे नाव आणि नवीन किल्ल्याची नावं दिलेली आहे। तोरण्याचं आधीचं नाव होतं तोरणा आणि नवीन नाव आहे प्रचंडगड, स्वराज्याचा पहिला किल्ला। मुरुंबदेवीचा किल्ला, राजगड, स्वराज्याची पहिली राजधानी। रायरीचा किल्ला, राजगड, स्वराज्याची दुसरी राजधानी। घोरपाम डोंगर, प्रतापगड। कोंढाणा किल्ला, सिंहगड आणि खेळणा किल्ला, विशाळगड।
त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 8. खाद्यतेलाचे रूपांतर वनस्पती तुपात होते त्यावेळी खालील त्यातील कोणती प्रक्रिया घडते? पहिला आहे हायड्रोजन मुक्त होते, ऑक्सिजन मुक्त होते, अभिक्रिया न करण्याचे ऑक्साईड तयार होते, अभिक्रियाकारके ऑक्सिजन प्राप्त करतात. याचं चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 2 ऑक्सिजन मुक्त होते. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 9. खालील पर्यायातील कोणते गोड्या पाण्याचे सरोवर नाहीत? कोलेरू, सांबार, कुलर, कॅन्सनो. तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 सांबार हे राजस्थानमधील खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 10. अणूमधील इलेक्ट्रॉन वस्तुमान प्रोटॉन्स व न्यूट्रॉनच्या वस्तुमानाच्या तुलनेत कसे असतात? पर्याय दिले आहेत. निंपट असतात, फारच कमी असतात, जास्त असतात, समान असतात. त्याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 2 फारच कमी असतात. स्पष्टीकरण बघूया. अणूच्या संरचनेमध्ये प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन हे मूलकण असतात. अणूच्या केंद्रकांमध्ये प्रोटॉन व न्यूट्रॉन असतात, त्यांना न्यूक्लियॉन म्हणतात. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 11. पर्यावरणवादी कार्यकर्ते राजेंद्र सिंग यांच्याशी संबंधित बाबी खालीलपैकी कोणते आहेत? तरुण भारत संघ, पाणी पंचायत, पेड़ बचाव, पेड़ लगाव पदयात्रा, चिपको आंदोलन. ते पर्याय दिले आहे. फक्त अ आणि क, फक्त अ, ब, क, फक्त ब आणि ड, फक्त ब, क, ड. ते याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फक्त अ आणि क. त्यानंतर आहे मानवाचे किती दात पडून पुन्हा नव्याने येतात? प्रश्न क्रमांक 12. पर्याय दिले आहे 14, 20, 28, 32. त्याचं चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 2 20. स्पष्टीकरण बघू. साधारणपणे 6 महिन्यानंतर बाळाला दुधाचे दात येऊ लागतात. 3 वर्षांनंतर बाळाचे दात येतात, त्यांना दूधदात असे म्हणतात. दूधदात 20 असतात. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी निसर्गातील सफाई कामगार म्हणून कोणाला ओळखले जाते? पर्याय हे साप, वटवाघूळ, उंदीर, बेडूक, वाळवी आणि घार. तर याचं चूक उत्तर असणार आहे वाळवी व घार. स्पष्टीकरण बघू. निसर्गातील सफाई कामगार वाळवी, घार, कावळे, गिधाड, डुक्कर, तरस हे निसर्गातील सफाई कामगार म्हणून ओळखले जातात. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 14. खालील पर्यायातील प्राण्यांच्या सर्वसाधारण आयुर्मानानुसार उतरता क्रम लावल्यास सुरुवातीपासूनचा दुसरा प्राणी कोणता? शहामृग, कुत्रा, हाती, घरमाशी. तर याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 शहामृग. घरमाशीचा कार्यकाळ असतो 1 ते 4 महिने. शहामृगाचा कार्यकाळ 50 वर्षे. कुत्र्याचा कार्यकाळ हा 16 ते 18 वर्ष असतो. तर हत्तीचा कार्यकाळ 70 ते 90 वर्ष असतो. जागतिक आरोग्य दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? प्रश्न क्रमांक 15. पर्याय दिला आहे 22 एप्रिल, 28 एप्रिल, 10 जून, 7 एप्रिल. तर याचं चूक उत्तर असणार आहे 7 एप्रिल. 28 एप्रिल रोजी विज्ञान दिन, 10 जून रोजी जागतिक दृष्टिदान दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 18. सौर घटाचा वापर करून खालीलपैकी कोणकोणत्या ठिकाणी वीज पुरवठा करता येईल? अवकाशातील मानवनिर्मित उपग्रह, औषध साठविण्याची शीतकपाट, वीज तापक, स्वयंपाक करणे, दुर्गम भागात पाणी उपसणारे पंप. पर्याय बघूया. फक्त अ, ब, क, फक्त ब, क, ड, फक्त अ, ब, क, ड, फक्त अ, ब, क, ड, इ. तर याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 फक्त अ, ब, क, ड, इ. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 17. भारताच्या उत्तर भूभागावरून समुद्राकडे वाहणाऱ्या कोरड्या वाऱ्यामुळे खालील पर्यायातील कोणत्या ठिकाणी पाऊस पडतो? कारवार, करवती, मच्छलीपट्टणम, मंगरूळ. त्याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 मच्छलीपट्टणम. स्पष्टीकरण बघूया. भारताच्या उत्तर भूभागावरून म्हणजेच बंगालच्या उपसागरावरून कोरडे वारे वाहतात, त्यामुळे बंगालच्या उपसागराच्या किनारी भागात पाऊस पडतो. कारवार, करवती, मंगरूळ ही अरबी समुद्राच्या किनारी भागातील ठिकाणे आहेत व मच्छलीपट्टणम हे बंगालच्या उपसागरातील ठिकाण आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 18. प्रतियोगिता सहकारिता हे तत्त्व जाहीर करणारे खालीलपैकी कोण होते? पर्याय आहेत महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, लोकमान्य टिळक, दादाभाई नौरोजी. त्याचं चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 3 लोकमान्य टिळक. प्रश्न क्रमांक 19. खालील पर्यायातील परिसर घटकाबद्दल कोणते विधान बरोबर आहे? पाऊस, वादळ, भूकंप हे भौतिक घटक आहेत. नदी, पर्वत, नदी, समुद्र हे भौगोलिक घटक आहेत. गाव, शहर हे सामाजिक घटक आहेत. निवडणूक हे सांस्कृतिक घटक आहेत. यातील अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गाव, शहर हे सामाजिक घटक आहेत. त्यानंतर आहे प्रश्न स्पष्टीकरण बघूया. नैसर्गिक घटक, मानवी घटक आणि सामाजिक घटकांबद्दलचं
नैसर्गिक घटकांमध्ये येते पर्वत, नदी, समुद्र, पठारे, अरण्य, वाळवंट. भौगोलिक घटकामध्ये येते पाऊस, हवामान, वादळ, भूकंप, तूफाने. तिसरं आहे अवकाश घटकमध्ये येते सूर्य, चंद्र, तारे, ग्रह. मानवी घटकामध्ये सामाजिक घटकात येते संस्था, गाव, शहरे, प्रार्थनास्थळे, सण, उत्सव, नाट्यगृहे. औद्योगिक घटकामध्ये कारखाने, बाजारपेठा, उद्योग केंद्र. मानवनिर्मित घटकामध्ये येतात रस्ते, धरणे, पूल, इमारती. राजकीय घटकामध्ये तर राजकीय पक्ष, शासन, निवडणूक. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 20. जीभ लाल होणे, त्वचा खरखरीत होणे यासारखे विकारांवर उपचार म्हणून त्या रुग्णांच्या आहारात कशाचा समावेशासाठी डॉक्टर सल्ला देतील? पहिला आहे आवळा, निंबू, संत्रे, मोड आलेले धान्य, डाळी, पालेभाज्या, दूध, शार्क लिव्हर ऑइल, कॉड लिव्हर ऑइल. चौथा आहे पालेभाज्या, पिकलेली फळं. तर याचं चुकत असणारे पर्याय क्रमांक 2 डाळी, पालेभाज्या, दूध. तर खाली चार्टद्वारे आपण बघूया जीवनसत्वे, आजार आणि आहार. जीवनसत्वे अच्या अभावी रातआंधळेपणा होतो आणि त्यासाठी पालेभाज्या, पिकलेली फळे हे आहारासाठी वापरली जातात. ब जीवनसत्वामध्ये आजार होतो, जीभ लाल होणे, त्वचा खरखरीत होते. आहारामध्ये डाळी, पालेभाज्या, दूध यांचा समावेश केला जातो. क मध्ये जीवनसत्वामध्ये हिरड्यातून रक्त येते, आजार होतो. तर आहारामध्ये आवळा, निंबू, संत्रे, मोड आलेले धान्य यांचा वापर करावा. जीवनसत्वे ड मध्ये पायाची हाडे वाकणे, पाठीला बाक येणे हे आजार होतात. तर आहारामध्ये दूध, शार्क लिव्हर ऑइल, कॉड लिव्हर ऑइल घेतल्यामुळे हा आजार बरा होतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.